तीच तीच सिमला मिरचीची भाजी खाऊन कंटाळलात का? आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने सिमला मिरचीची भाजी दाखवणार आहे. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी अशा छोट्या छोट्या सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. सिमला मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने सिमला मिरचीची भाजी पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी या पद्धतीने केलीसुद्धा नसेल. तर चला, अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या सिमला मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. सिमला मिरची चिरून झाल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करू नका. इथे पाहू शकता मी जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण तयार झालं की एका ताटामध्ये काढून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना हो, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. एका ताटामध्ये वाटण काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1.5 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला छोटा चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. आपल्याला यामध्ये अजून एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तेल घातलं की आपल्याला वाटणामध्ये मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर या पद्धतीने ही सिमला मिरचीची भाजी केली ना हो, तर सगळेजण अगदी आवडीने खातील. आणि सिमला मिरची म्हटलं की नाक मुरडणारे खूप जण असतात. तर तुम्ही या पद्धतीने केली तर सगळेजण खरंच अगदी आवडीने खातील. वाटणामध्ये मसाले एकजीव केल्यानंतर आपण जे सिमला मिरची चिरून घेतली होती त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे मी सगळ्या सिमला मिरची मसाला भरून घेते. अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पण ह्या भाजीसाठी आपल्याला सिमला मिरची छोटी छोटी वापरायची आहे, खूप जास्त मोठी वापरू नका. तर चला, तुमच्या संग बोलता बोलता इथे मी सगळ्या सिमला मिरचींमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. सिमला मिरचीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. तर चला, तेलावर कांदा लाल होईपर्यंत छान असा मी भाजून घेते. तुम्ही ही सिमला मिरचीची भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी झटपट होते, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे पाहू शकता कांदा छान असा भाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिक्रेट मसाला म्हणून इथे मी 1 चमचा भरून सब्जी मसाला वापरलेला आहे. सब्जी मसाला घातल्यानंतर कांद्यावर छान असा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर आपण ज्या सिमला मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला होता त्या सिमला मिरच्या आपल्याला कांद्यावरती घालायचा आहे आणि 1 मिनिट छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आहे की नाही, एकदम वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला सिमला मिरचीची भाजी दाखवलेली आहे. सिमला मिरची भरलेला त्यानंतर थोडासा मसाला उरला होता, तो सुद्धा मी या ठिकाणी घातलेला आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची सिमला मिरची तयार होते. तर इथे पाहू शकता वाटणावर छान अशी मी सगळी सिमला मिरची परतून घेतलेली आहे. सिमला मिरची व्यवस्थित परतल्यानंतर त्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि ताटावरचं पाणी गरम झालं की ते आपल्याला सिमला मिरचीमध्ये थोडंसं घालायचं आहे.
तुम्हाला जर खूप जास्त सिमला मिरचीमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालू शकता. ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे तर आपण थोडंसं सिमला मिरचीमध्ये पाणी घालूया. तर इथे मी आधी मिक्स करून घेते, त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी पाणी घालते आणि परत आपल्याला झाकण ठेवून सिमला मिरची मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही, कारण या ठिकाणी आपण छोट्या छोट्या सिमला मिरची वापरलेल्या आहे, त्यामुळे ह्या सिमला मिरची लगेच शिजल्या जातील. तर इथे पहा, सिमला मिरची अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता. मस्त अशी आपली भरलेली सिमला मिरची तयार झालेली आहे. झाकण काढलं की परत एकदा छान असं मी मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर भरपूर आपल्याला कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही जर कधी पाहुणे आले आणि भरलेली सिमला मिरची केली ना, तर तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. कोथिंबीर घातली की परत एकदा मिक्स करून घेते आणि मी ते बाउलमध्येही सिमला मिरची काढून घेते. इथे पाहू शकता तुम्ही, भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर छान आपली भरलेली सिमला मिरची तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.